आज नाही लागली ना भाऊ तुमच्या भावाले डोंग्यातनी गाडी, कारण जायचं होतं पाण्यातून. कशी नेली आणि काय नेली त्यासाठी फक्त ब्लॉग पूर्ण पहा. कसं काय म्हणता मित्रांनो, हा आहे 2-3 दिवसाचा ब्लॉग. तब्येत बिघडली होती त्या कारणानं काही व्हॉइस ओव्हर केला नव्हता, म्हणून आज टाकत आहे. बरेच दिवस झाले इकडेच राहिलो. मग आज होती गावली जायची, पटापट राणीले आणि पिवली बाय केलं. सिटीच्या बाहेर आलो. आपल्या गाडीच्या टायरातनी हवा कमी होती तर पटापट हवा मारून घेतली. सनसन पटापट मग हायवेनं लागलो. ज्या गावाला जातो त्या गावाचा आपल्याला रस्ता काही माहित नाही, थोडाफार विचारला होता, थोडाफार मॅपच्या सहाय्यानं आलो आणि पूर्णपणे काही मॅपच्या सहाय्यानं राहिलो नाही. मॅप तर तुम्हाला माहित आहे कुठं पण घेऊन जाते. आणि येता येता लोकायला विचारत पण आलो. बरोबर पोहोचलो ना आपण नदीपाशी येऊ, तर आपल्याला जात होतं डोंग्यानं आणि गाडीला पण आपल्याला लोड करायचं होतं डोंग्यावर. मग पटापट मस्त लोड करून घेतलं आणि मी आणि कलश पण बसून घेतलो. मग डोंगेवाला आणि दादानं केला मग डोंगा सुरू. मग आपण पण नदीचा सुंदर मस्त व्ह्यू पात निघालो. नजारे पात आपण काही वेळातच मग दुसऱ्या काठावर येऊन पोहोचलो. सर्वजण उतरले. मग आपली पण गाडी आपण खाली काढून घेतली. राहिले होते फक्त पैसे द्यायचे. डोंग्यावाल्याला मस्त पैसे देऊन दिले, गाडीला चाबी लावली. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं 2-3 दिवसाचे ब्लॉग काही येणार नाही, पण 2-4 दिवसाच्या बाद आपले कंटिन्यू ब्लॉग येणार. तर आपल्या आयडीला फॉलो नक्की करून ठेवा.